आणि यानंतरची बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील कलानगर इथे गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याची घटना घडली। या दुर्घटनेमध्ये 2 जण गंभीर जखमी झाले। आज सकाळी 10:30च्या सुमारास ही घटना घडली असून जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। याचा आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये दुर्घटना घडलेली आहे। इंदिरानगर परिसरातील एका पार्सल पॉइंटमध्ये गॅस गळतीमुळे स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले। आपण बघत आहोत हे पार्सल पॉइंट आहे। जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार गॅस लिकेज झालेला होता। सकाळी इथले कर्मचारी हे ज्यावेळेस पार्सल पॉइंटमध्ये आले त्यांनी लाईटचं बटन चालू केलं आणि अचानक स्फोट झाला आणि हा स्फोट एवढा भयंकर होता की दुकानातलं जे सगळं सामान होतं, जे साहित्य होतं ते बाहेरपर्यंत फेकले गेलेले आहे आणि संपूर्ण परिसर हा अस्ताव्यस्त झालेला आहे। इथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली होती। त्याचबरोबर फायर ब्रिगेड असेल, पोलीस यंत्रणा असेल ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांच्याकडनं माहिती घेण्यात आली आणि जे जखमी होते त्यांना रुग्णालयामध्ये दाखल देखील करण्यात आलेले आहेत। माजी नगरसेवक सतीश सोनवणे आपल्यासोबत आहेत। काय नेमकी घटना घडली, आपण आल्यानंतरची काय परिस्थिती होती? सकाळी 9:30च्या सुमारास हे वक्रतुंड पार्सल पॉईंट आहे आणि रात्री त्यांनी सर्व आटोपून गेले असते। सकाळी मालक लहामगे आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी यांनी आले आणि सकाळी शॉप उघडला। शॉप उघडल्याबरोबर सिलेंडर लिकेज असेल किंवा रात्री अनावधानाने त्यांच्याकडनं तो स्विच तसाच ऑन राहिला असेल। त्यांनी लाईटचा स्विच ऑन केल्याबरोबर मोठ्या प्रमाणात स्फोट झाला। प्रचंड मोठा आवाज आला आणि जितकं काय पार्सल पॉईंटचं सामान आहे बाहेर फेकलं गेलं आणि 2 जण जखमी झालेले आहेत। जवळजवळ 60% भाजलेत। त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला पोलिसांनी ॲडमिट केलं आहे। पोलिसांनी येऊन जागेवर पंचनामा केलेला आहे आणि पुढील तपास करतायत। अतिशय भयंकर अशी परिस्थिती उद्भवलेली होती। यामध्ये 2 जण जे सकाळी दुकानामध्ये आलेले होते, नित्यनियमाचं काम त्यांचं सुरू होणार होतं, मात्र तत्पूर्वीच ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। त्यांच्यावर आता रुग्णालयामध्ये उपचार देखील केले जात आहेत। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।